नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026. या नवीन मसुद्यामुळे आपल्या राज्याच्या महसूल आणि जमीन प्रशासनात नेमके काय मोठे बदल होणार आहेत हे आपण बघणार आहोत. पण त्याआधी तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आपला मुख्य उद्देश काय आहे तर तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजात मदत करणे आणि अर्थातच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवणे हा आहे. तर अशाच नियमित अपडेट्ससाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवायला विसरू नका. चला तर मग या क्लिष्ट कायदेशीर मसुद्याची अगदी सोप्या भाषेत चिरफाड करूया. आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो सध्या संपूर्ण राज्यातील शेतकरी, सध्याचे जमीनदार आणि स्थानिक प्रशासकांना पडलाय तो म्हणजे या नवीन आणि कडक कायद्यामुळे देवस्थान इनाम जमिनींचं नेमकं होणार तरी काय. हाच प्रश्न घेऊन आपण या नव्या अध्यादेशाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हा गुंतागुंतीचा कायदा अगदी सहज समजून घेण्यासाठी आपण काही टप्पे केलेत. प्रस्तावना, इनामे रद्द करण्याची प्रक्रिया, भोगवटा हक्क, निष्कासन आणि पुनःप्रदान, शिक्षेच्या कडक तरतुदी आणि शेवटी अधिकाऱ्यांचे अधिकार. पटापट बघूया हे सगळं. सुरुवात करूया विभाग 1 पासून. प्रस्तावना आणि व्याप्ती. हा ड्राफ्ट किंवा प्रारूप अधिनियम मुख्यत्वे महाराष्ट्रातल्या धार्मिक किंवा धर्मादाय संस्थांकडे असलेल्या देवस्थान इनामांचं निर्मूलन करण्यासाठी म्हणजेच ती कायमची रद्द करण्यासाठी आणला गेलाय. आता पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय बाब लक्षात घ्या. या मसुद्यावर जर तुम्हाला काही कायदेशीर हरकती किंवा सूचना मांडायच्या असतील तर त्यासाठी 5 जून 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच वेळेवर का? आणि हे सगळं आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालयाकडेच सादर करावं लागणार आहे. कलम 2 मध्ये देवस्थान इनाम म्हणजे नेमकं काय हे अगदी स्पष्ट सांगितलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर धार्मिक किंवा धर्मादाय संस्थांना दिलेलं एखादं गाव, गावाचा काही भाग किंवा जमीन ज्यामध्ये जमीन महसूल भरण्यापासून पूर्ण किंवा थोडीफार सूट दिलेली असते, या सगळ्या ऐतिहासिक अनुदानांचा यात समावेश होतो. आता वळूया कलम 3 कडे. इनामे रद्द करणं. इथूनच खऱ्या अर्थाने या कायद्याची मुख्य दिशा स्पष्ट होते. बघा, या कलमानुसार सर्व देवस्थान इनामे आता अधिकृतरित्या संपुष्टात येतील आणि या ज्या जमिनी आहेत त्या आता आपल्या नेहमीच्या जमीन महसूल कायद्यांच्या कक्षेत येतील. पण घाबरून जाऊ नका, यात एक दिलासा देणारी गोष्टही आहे. जे ऐतिहासिक रोख भत्ते आणि वस्तू स्वरूपातील भत्ते आहेत ना, ते मात्र पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आलेत. आणि हो, ही माहिती उपयोगाची वाटत असेल तर मध्येच आठवण करून देतो, आपल्या तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता कलम 4 भोगवटा हक्क आणि अटी. इनामे रद्द तर झाली, पण सध्या तिथे जे लोक राहत आहेत किंवा जमीन कसतायत त्यांचं काय होणार? त्यांना कायदेशीर भोगवटा हक्क कसे मिळतील हे या कलमात सांगितलंय. नवीन नियमानुसार जेव्हा ठरवून दिलेली भोगवटा किंमत भरली जाईल तेव्हा ती जमीन संबंधित व्यक्तीला अधिकृतरित्या भोगवटादार वर्ग 1 म्हणून दिली जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण वर्ग 1च्या जमिनींना अतिशय भक्कम असं कायदेशीर संरक्षण आणि मालकी हक्क मिळतो. पण आता प्रश्न पडतो, सगळ्यांनाच पैसे भरावे लागतील का? तर इथे एक मोठा फरक आहे. नियमित जमिनीसाठी शासनाने ठरवलेली किंमत भरणं बंधनकारक आहे. पण जर ती जमीन गावठाण हद्दीत असेल आणि तिचा वापर किमान 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून फक्त आणि फक्त राहण्यासाठी होत असेल तर मात्र कोणतीही किंमत न आकारता ती जमीन अगदी मोफत भोगवटादार वर्ग 1 म्हणून दिली जाईल. आहे की नाही कामाची माहिती? हेच आपण या मूळ मराठी मसुद्यातही थेट पाहू शकतो. गावठाण जमिनींसाठीची ही सूट आणि 1 जानेवारी 2011ची ही जी कट ऑफ तारीख आहे ना, ती कायदेशीरदृष्ट्या अतिशय निर्णायक ठरणार आहे, हे पक्क लक्षात ठेवा. पुढे पाहूया कलम 5 निष्कासन आणि पुनःप्रदान प्रक्रिया. आतापर्यंत आपण अधिकृत धारकांबद्दल बोललो, पण जर ती जमीन सध्या एखाद्या अनधिकृत व्यक्तीच्या म्हणजे बेकायदेशीररित्या कोणाच्या ताब्यात असेल तर प्रशासन काय कारवाई करणार? कलम 5 मध्ये अशा अनधिकृत धारकांना जमिनीवरून बेदखल करण्यासाठी एकदम कडक प्रक्रिया निश्चित केली आहे. पण त्याचवेळी काही विशिष्ट आणि मर्यादित परिस्थितीमध्ये अशा जमिनी पुन्हा कशा दिल्या जाऊ शकतात हे सुद्धा यात स्पष्ट केलंय. ही सगळी कारवाई कशी होणार? तर साखळी खूप सोपी आहे. सगळ्यात आधी अशी जमीन सरकार जमा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी त्या अनधिकृत धारकाला तिथून निष्कासित करतील म्हणजे काढून टाकतील. पण समजा त्या व्यक्तीचा 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून तिथे सतत ताबा असेल आणि ती जमीन आर्थिक धारणा क्षेत्राच्या मर्यादेत येत असेल तर मात्र दंड आणि भोगवटा किंमत भरून ती जमीन पुन्हा प्रदान केली जाऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा भाग
कलम 8 कडक शिक्षा आणि जमीन हडपणाऱ्यांवर कारवाई हा या प्रस्तावित कायद्याचा सर्वात आक्रमक आणि कडकडीत भाग आहे. जो कोणी देवस्थानची जमीन हडप करेल आणि तो न्यायालयात दोषी सिद्ध होईल त्याला कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची हवा खावी लागेल. एवढंच नाही तर त्या जमिनीच्या आजच्या बाजारभावाइतका मोठा भुर्दंड म्हणजे दंडही भरावा लागेल. आणि हे फक्त शिक्षेपुरतं मर्यादित नाही बरं का. हडप केलेल्या जमिनीची विक्री करणं, भाडेपट्टा, बक्षीसपत्र किंवा अगदी गहाण ठेवणं, मालमत्तेची वाटणी करणं असे कोणतेही व्यवहार कायद्याच्या नजरेत पहिल्या दिवसापासूनच बेकायदेशीर आणि शून्य मानले जातील. अशा व्यवहारांना कवडीचीही किंमत उरणार नाही. कलम 15 महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार. कायदे तर कडक केलेत, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना नेमकी काय पावर दिली आहे ते आता बघूया. इथे आपल्याला प्रशासनाचं दुहेरी रूप पाहायला मिळतं. फौजदारी न्यायालय हे तो तुरुंगवास आणि गुन्हेगारी शिक्षेचा भाग बघतील, पण त्याचवेळी जिल्हाधिकारी काय करतील तर ते तातडीने ती जमीन पुन्हा ताब्यात घेतील, अनधिकृत व्यक्तीला बाहेर काढतील आणि त्या जमिनीतून जो काही बेकायदेशीर नफा कमवलाय तो थेट वसूल करतील. या अधिकाऱ्यांच्या अधिकारांचं गांभीर्य थोडं समजून घ्या. ह्या कायद्याअंतर्गत प्राधिकृत अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांसमोर चालणारी कोणतीही चौकशी ही अधिकृतरित्या न्यायिक कार्यवाही म्हणजे ज्युडिशियल प्रोसिडिंग मानली जाईल. थोडक्यात सांगायचं तर त्यांच्यासमोर दिलेली खोटी माहिती म्हणजे थेट न्यायालयाचा अवमानच ठरेल. सरतेशेवटी या सगळ्या कडक तरतुदी, दंड आणि डेडलाईन्स पाहिल्यानंतर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या 2026च्या प्रारूप अधिनियमामुळे आपल्या महाराष्ट्रातील जमीन प्रशासन, शेतकऱ्यांचे हक्क आणि स्थानिक समुदायाचं भविष्य नेमकं कसं बदलणार आहे, यावर आपण सगळ्यांनीच गांभीर्याने विचार करणं आणि वेळेत हरकती नोंदवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की आजचं हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. अशाच नवनवीन आणि अचूक माहितीसाठी आपल्या तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. धन्यवाद. आणि हो, आपले काही प्रश्न असल्यास अथवा सूचना असल्यास खाली कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह.